त्याच्यामध्ये महात्मा फुले योजना जी महाराष्ट्राची आहे त्याच्यासाठी माझी खरीच इच्छा होती की आपण ह्या समाजामध्ये ह्या इथल्या सावंतवाडी मतदारसंघ असेल किंवा दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला ह्या तिन्ही मतदारसंघात कुठेही मल्टी स्पेशालिटी म्हणून महात्मा फुले हॉस्पिटल नाही, एक सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर मिलिंद खानोलकर सरांचा बालरोगाचा आहे आणि त्याच्यामुळं अशी हॉस्पिटल कणकवलीत आहेत तर आपल्याकडे का असू नये म्हणून मी त्या भावनेतून एक अर्ज केला होता आणि तो अर्जाचा मी फॉलोअप घेत होतो. परंतु महाराष्ट्रात बरेच हॉस्पिटल्स असे होते की ज्यांनी अर्ज केलेला होता. मी त्या प्रतीक्षेत होतो यादीच्या आणि मी त्या ठिकाणी दरवेळी मला कोणी सांगितलं तर मी ऑफिसमध्ये जाऊन, मंत्रालयात जाऊन, विधान भवनात जाऊन प्रत्येक वेळी यायचो आणि मग मला बऱ्याच जणांना मी भेटलो. आपल्या दीपक भाईंनी सुद्धा, स्थानिक आमदारांनी मला ते पत्र दिलं होतं जे तानाजी सावंतच्या ऑफिसमध्ये आपण जाऊन त्याचं पोच पण घेतली होती. पण मला नंतर असं कळालं की असा GR निघालाय गव्हर्नमेंटचा की बॉर्डरचे जे तालुके आहेत त्यांना, म्हणजे आम्हाला मिलिंद शंभरकर म्हणून IAS ऑफिसर भेटले महात्मा फुलेच्या ऑफिसमध्ये. त्यांनी सांगितलं की डॉक्टर असा GR झालाय, मंत्रिमंडळाचा निर्णय झालाय की ज्याच्यामध्ये बॉर्डरचे 2 तालुक्यांना 2 हॉस्पिटल द्यायचे. म्हणजे एक बॉर्डरचे जे तालुके असतील पूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे ते कर्नाटका बॉर्डर असेल, गोवा बॉर्डर असेल, तर प्रत्येक तालुक्याला 2 महात्मा फुले हॉस्पिटल्स मंजूर केलेली आहेत. असा GR पण मी दिला, तो पण लावलेला आहे ऍप्लिकेशन बरोबर, अर्जाबरोबर, आणि तो GR पण तुम्हाला पाहिजे असेल तरी बघायला मिळेल. त्यामुळं माझी आशा परत पल्लवित झाली की बाबा मंत्रिमंडळाचा निर्णय झालाय तर आम्हाला मिळेल का. तर ते म्हणाले की तुम्हाला नव्यानं ऍप्लिकेशन करायला लागेल. असे कित्येक लोक प्रतीक्षेत यादीत आहेत. मग नव्यानं ऍप्लिकेशन करायचं म्हणजे खूप क्लिष्ट ऍप्लिकेशन आहे ते, जवळपास 50-60 पानी आणि आम्हाला ते आमची कामं सोडून जमत नव्हतं. पण आम्ही तरी सुद्धा पुन्हा ऍप्लिकेशन करायचं म्हटल्यानंतर मी तो 2-3 दिवस परत दिले माझे आणि त्या 3 दिवसामध्ये मी रिअप्लाय केला. रिअप्लाय केल्यानंतर खरंच त्या म्हणण्याप्रमाणे ऑडिट लगेच निघालं माझं. वरून आदेश आला तुमचं ऑडिट होतंय. ऑडिट ही पहिली पायरी आहे महात्मा फुले हॉस्पिटल मिळण्याची. त्यामुळे ऑडिट बऱ्याच जणांचं ऑडिट निघत नाही, पण बॉर्डरच्या तालुक्याच्या हॉस्पिटल म्हणून माझं ऑडिट त्या ठिकाणी लगेच त्यांनी 15 दिवसात काढलं. ऍप्लिकेशन केल्यानंतर वरून फोन आला मला ऑफिसमधून की तुमचं ऑडिट अशा दिवशी आहे. त्या ऑडिटची प्रोसिजर पण खूप क्लिष्ट असते, ज्याच्यामध्ये एक डीन मेडिकल कॉलेजचा, एक सिव्हिल सर्जन, असे क्लास 1 3 ऑफिसर्स क्लास 1 असतात आणि एक डेप्युटी डायरेक्टर आणि आपल्या इथली जिल्ह्यातली अधिकारी मंडळी, आणि ही पूर्णपणे 24 तास ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तपासत असतात. हॉस्पिटल स्वच्छतापासून ते हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहेत ह्या बारीक सारीक गोष्टी, सूचना आहेत का, फायर आहे का, फायर सेफ्टी आहे का, त्याच्यानंतर तुम्ही बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावताय, इथपासून तुमचा स्टाफ, तुमच्या स्टाफचं ट्रेनिंग, तुमच्या स्टाफचं वॅक्सिनेशन म्हणजे पूर्णपणे केलेलं आहे का, किती लोक काम करतायत, कशा पद्धतीने काम करतात आणि मल्टी स्पेशालिटीसाठी हे हॉस्पिटल योग्य आहे का, इथपर्यंत त्यांचे सगळे चेहरे असतात. आपल्याला खूप चांगला उत्कृष्ट चेहरा त्या ठिकाणी ते देऊन गेले. त्यांनी हॉस्पिटलची वाखाणणी पण केली. त्याच्यामुळे मला आशा निर्माण झाली होती की माझं महात्मा फुलेचं काम बहुतेक होईल, म्हणून मी त्या प्रतीक्षेत होतो. त्याला सुद्धा आता 3 ते 4 महिने उलटून गेलेले आहेत. 4 महिने म्हणून मी नॅचरली माझी निराशा झाली. हळूहळू मला असं वाटायला लागलं की हे ऑडिट झाल्यानंतरची जी पुढची पायरी आहे ती पायरी अजून काही वेगळ्या आहेत का, कारण मी त्यामध्ये कधी पडलेलो नाही, पडणारही नाही. माझी अशी इच्छा आहे की ह्या मतदारसंघातल्या लोकांना जर मोफत ऑपरेशन्स हवी असतील महात्मा फुले खाली, तर त्यांनी स्वतःच त्या पुढाकार घ्यावा. कारण मी माझं कर्तव्य समाजाला ज्या उत्तरदायित्व म्हणून केलेलं आहे, आत्तापर्यंतचा खर्च करून मी ऑडिटपर्यंत आलेलो आहे. माझं ऑडिटही कंप्लीट झालेलं आहे. सरकार दफ्तरी तो आता आरोग्य मंत्र्यांच्या अखेरीतला विषय जो आहे तो तडीला नेण्याचं काम समाजानंच करावं. मी कुठल्याही राजकारण्यांबद्दल किंवा ह्याच्याबद्दल कोण अडवतंय ह्याच्याबद्दल कुणाबद्दलही मी दोष देणार नाही, कारण प्रत्येकानं सहकार्याचीच भूमिका माझ्यासमोर घेतली. त्याच्यामध्ये राजन तेली साहेब असतील, अर्चना घारे मॅडम असतील, त्याच्यानंतर सुरेश बाबा म्हणजे आपले
राहुलजी नार्वेकरांचे वडील असतील, किंबहुना आपले रवींद्र चव्हाण साहेब असतील, पालकमंत्री साहेब, ह्या प्रत्येकाच्या दारी मी माझं ॲप्लिकेशन, आता परवा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक जी आले होते, त्यांनाही मी जे जे येतील त्यांच्याकडे मी माझं ॲप्लिकेशन देत असतो, अर्ज देत असतो, अर्जव करत असतो. माझ्या हातात अर्जव करणं आहे. मी एक छोट्या शहरातला एक छोटे आपण एक असं म्हणू की असं हॉस्पिटल की जे मल्टी स्पेशालिटीला योग्य असलेलं, परंतु रुबी हॉलसारखं किंवा जहांगीरसारखं किंवा असं म्हणू कोकिळाबेन अंबानीसारखं हॉस्पिटल आपण नक्कीच उभा करू शकत नाही. पण आपण असं छोटेखानी हॉस्पिटल नक्की उभा करू शकतो मल्टी स्पेशालिटी की ज्याच्यामध्ये 25% ते 30% लोकांची जरी या समाजातल्या ऑपरेशन मोफत झाली तर त्यांना बाहेर जायची गरज नाही. त्यांना आज मोफत जरी ऑपरेशन झाली आणि त्यांना कोल्हापुरात जर जावं लागत असेल तर निश्चितपणे त्यांच्या येण्या जाण्याचाच खर्च जो आहे तो प्रचंड होऊन बसतो जरी मोफत ऑपरेशन झाली तर हीच त्या पाठीमागची भावना होती. मला असं वाटतं की निश्चितपणे आपले मतदारसंघातले दीपक भाईंपासून बाकीचे सगळे राजकारणी जे आहेत त्यांनाही मनापासून वाटते. आणि दीपक भाई मित्रमंडळ सुद्धा भाईंच्या मागं लागलं होतं की भाई झालं पाहिजे सरांचं काम. आणि राजन तेली म्हणाले की मी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे घेऊन जातो प्रकरण आणि त्यांच्याही कानावर घालतो. तर प्रत्येकाच्या कानावर ज्यावेळी जाईल आणि खरंच ह्या जिल्ह्याची गरज म्हणून ते हॉस्पिटल जनता मागेल त्यावेळी निश्चितपणे मला महात्मा फुलेची योजना मिळेल. मी खरंच त्या गोष्टीच्या मागं आता नाही आहे. मी ज्यावेळी ही गोष्ट जनतेला सांगितली की मी ॲप्लिकेशन 7 ते 8 वर्ष केलंय, त्याच्यानंतर ही आशा मी ज्यावेळी सोडून दिली त्याचवेळी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. ही याचना मी तुमच्याकडे करतोय जनता म्हणून, परंतु मला जर मिळालं नाही तर मला त्याचं दुःख अजिबात नाही हे मात्र निश्चितपणे आहे. नाही मिळालं तरी सुद्धा माझी सेवा अखंडित चालूच राहणार आहे, आत्ताही राहील आणि भविष्यातही राहील. माझी फक्त विनंती आहे की जर मला ती सेवा करायची संधी त्या माध्यमातून दिली तर मी जनतेची सेवा त्या माध्यमातून पण करण्याचा प्रयत्न माझा राहील. आता पुढे जाऊन मला हेही सांगायचं आहे की माझं हॉस्पिटल करू नका, दुसरी कोणी हॉस्पिटल्स अर्ज करत असतील आपल्या मतदारसंघातली, ज्याच्यामध्ये फिजिशियनची हॉस्पिटल्स आहेत, ज्याच्यामध्ये सर्जनची हॉस्पिटल्स आहेत, ह्या सगळ्यांनाही वाटत असेल की आपलंही महात्मा फुले व्हावं आणि माझं जर झालं नाही तर सावंतवाडी मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष या नात्याने मी जाहीररित्या सांगतो की ज्या दिवशी इथं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ह्या मतदारसंघामध्ये बाकीच्यांचं जरी झालं तर पहिल्यांदा नारळ फोडणारा अध्यक्ष या नात्याने मी असेन. माझंच पाहिजे हा अट्टहास माझा नाही.